MST-CET 2026 या एक्झामचं तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे 3 बुक्स असायला हवे. त्याच्यापैकी फर्स्ट बुक म्हणजे MST-CET प्रिवियस इयर क्वेश्चन्स. जर तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन जर स्टडी करणार तर तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल की क्वेश्चन कसे फ्रेम होतात चॅप्टर वाईज. आणि तुम्हाला त्याच्यानंतर 2 इम्पॉर्टंट बुक पाहिजे, ते म्हणजे असे बुक की त्याच्यामध्ये जेई मेन्सचे ॲटलिस्ट 2020 टू 25 पर्यंतचे क्वेश्चन कवर पाहिजे. तर त्यासाठी आपण फिजिक्स अकॅडमीमध्ये हे बुक्स यूज करतोय. त्याच्याने आपल्याला क्लिअर आयडिया येऊन जाईल की 2020 तर 25चे कुठल्या टाईपचे क्वेश्चन कसे विचारले गेले आहेत. आणि त्याच्यानंतर लास्ट बुक म्हणजे तुमच्याकडे प्रिवियस इयर क्वेश्चन नीटचे पण पाहिजे. जर तुम्ही इथून स्टडी केलं 2020 तर 25 तर डेफिनेटली तुमचा जो स्कोअर येईल 45+ येऊन जाईल. आणि जर तुम्हाला तुमच्या फिजिक्सचा कन्सेप्ट चांगला करायचा असेल, समजून घ्यायचं असेल प्रॅक्टिकली, तर अवश्य एकदा तुम्ही फिजिक्स अकॅडमी बाय मनोहर पाटील सर, शिरपूर येथे, आपला पत्ता जानकीराम नगर लक्षात ठेवा. तुम्ही अवश्य भेट द्या. थँक्यू. MST-CET 2026 या एक्झामचं तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे 3 बुक्स असायला हवे. त्याच्यापैकी फर्स्ट बुक म्हणजे MST-CET प्रिवियस इयर क्वेश्चन्स. जर तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन जर स्टडी करणार तर तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल की क्वेश्चन कसे फ्रेम होतात चॅप्टर वाईज. आणि तुम्हाला त्याच्यानंतर 2 इम्पॉर्टंट बुक पाहिजे, ते म्हणजे असे बुक की त्याच्यामध्ये जेई मेन्सचे ॲटलिस्ट 2020 टू 25 पर्यंतचे क्वेश्चन कवर पाहिजे. तर त्यासाठी आपण फिजिक्स अकॅडमीमध्ये हे बुक्स यूज करतोय. त्याच्याने आपल्याला क्लिअर आयडिया येऊन जाईल की 2020 तर 25चे कुठल्या टाईपचे क्वेश्चन कसे विचारले गेले आहेत. आणि त्याच्यानंतर लास्ट बुक म्हणजे तुमच्याकडे प्रिवियस इयर क्वेश्चन नीटचे पण पाहिजे. जर तुम्ही इथून स्टडी केलं 2020 तर 25 तर डेफिनेटली तुमचा जो स्कोअर येईल 45+ येऊन जाईल. आणि जर तुम्हाला तुमच्या फिजिक्सचा कन्सेप्ट चांगला करायचा असेल, समजून घ्यायचं असेल प्रॅक्टिकली, तर अवश्य एकदा तुम्ही फिजिक्स अकॅडमी बाय मनोहर पाटील सर, शिरपूर येथे, आपला पत्ता जानकीराम नगर लक्षात ठेवा. तुम्ही अवश्य भेट द्या.